मग स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील, तुमच्या लोकल गव्हर्नमेंटच्या असतील, तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील, कोणत्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी इंग्लिशचे एकदम म्हणजे बेसिक्स पासून सर्व कॉन्सेप्ट या पक्क्या केल्या जातील. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं कॉन्सेप्ट इथं क्लिअर होतील, मी ओपन चॅलेंज करतो. रेकॉर्ड लेक्चर हे रेकॉर्ड होत आहे. पालक, खास करून उच्च शिक्षित पालक जे असतील, त्यांनी ही गोष्ट समजून घ्या. मला खूप आश्चर्य वाटलं आज की ज्या पद्धतीचं कॉन्सेप्ट आपण इथं क्लिअर करतोय, हे इतर ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही. त्याच्यामुळं खास करून पालकांनी मुद्दाम होऊन हे लेक्चर्स अटेंड करावे. अटेंड म्हणजे काय, साईडला बसा, कसं सांगितलं जातं ते बघा. आणि खूप मोठी संधी आहे. कोणताच शिक्षक तुम्हाला सहसा अशी ऑफर नाही करत की मी आमचं शिकवण्याची पद्धती बघा, तपासून बघा, पडताळून पहा, असं कुणी एवढं कॉन्फिडंटली ऑफर देत नाही. हा माझा अनुभव आहे. सहसा लोक टाळण्याचा प्रयत्न करतात. सहसा आपल्या इथले शिक्षकांचं बोलत नाहीये, सहसा ऍव्हरेज शिक्षकांचं बोलतोय मी. ठीक आहे. त्याच्यामुळं लहान लहान गोष्टी एवढ्या आपण परफेक्ट करू, की तुमचे मुलांना, आपले जे मुलं आहेत ते शिकतायत ते, आणि मला गर्दी नाही पाहिजे, जे शिकतील ना ते बाप बनतील, बाप. त्यांचे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी एवढी भारी असेल ना, आणि बाय डिफॉल्ट त्यांच्या ब्रेनला एक विशिष्ट प्रकारचं इथून ट्रेनिंग मिळणार आहे की कोणतेही कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी माझ्या ब्रेनला कशा प्रकारे विचार केला पाहिजे. माझ्या ब्रेननं त्याचं ट्रेनिंग या माध्यमातून त्या ब्रेनच्या सेल्सला मिळतंय, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आपण बघत होतो व्हॉइसच्या अँगल मध्ये आपण लँग्वेजला बघत होतो. मी मुद्दाम एकदा आठवण करून देतो. आपण का शिकतोय हे, याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की आपण जी भाषा बोलतो तिला जर व्हॉइसच्या अँगलनं बघितलं, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सब्जेक्ट महत्वाचा आहे का ऑब्जेक्ट महत्वाचा आहे, या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण जे बोलतो वाक्य दैनंदिन जीवनामध्ये, त्याचे दोन प्रकार पडतात. एका प्रकारच्या वाक्यांना म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस, म्हणजे करता ऍक्टिव्ह आहे, कोण काम करते, कोण काम करत होतं याच्याविषयी क्लिअर बोललं जातं. आणि काही ठिकाणी काय काम केलं जात आहे याच्याविषयी त्या बोलणाऱ्याला सांगायचं असतं. म्हणजे बोलणाऱ्याचे उद्देश दोन प्रकारचे आहेत. एक तर काम कोण करताय, किंवा काय काम केलं जातंय. ज्या ठिकाणी काय काम केलं जातंय असं त्या बोलणाऱ्याला बोलायचं असतं, स्पीकरला, त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे काय, सब्जेक्ट त्या ठिकाणी सुस्तावलेला असतो, सुस्तावलेला. म्हणजे कोण काम करतंय हे त्या ठिकाणी जास्त विचारात घेतलं जात नाही. लक्षात घ्या. आता हेच वाक्य बघा किती सुंदर आले बघा. काय बघा, वाक्य बघा. कालचा काय नंबर होता रे? व्हॉट वॉज द लास्ट नंबर यस्टरडे? 20. लास्ट नंबर काय होता कालचा? 30. 30. Yes, sir. 30 was the last number. So 31. Today's number is 31. 31. Okay. बघा, काही वाक्यांमध्ये कोण काम करतय याला जास्त महत्व दिलं, लिहा माझ्या बरोबर किंवा नंतर लिहा,
जात. आज आपण खूप वाक्य नाही लिहिणार, खूप कमी वाक्य लिहिणार आहे. जात नाही. काही वाक्यांमध्ये कोण काम करतंय याला जास्त महत्व दिलं जात नाही. मी आताच बोललो हे वाक्य. बघा या वाक्याचा अभ्यास करू आपण. काय वाक्य आहे? काही वाक्यांमध्ये कोण काम करतंय यावर याला जास्त महत्व दिलं जात नाही. म्हणजे काय? या वाक्यामध्ये क्रिया काय घडते? महत्व देणे किंवा देणे. देण्याची क्रिया घडते बघा, देण्याची. आज देतय कोण? महत्व कोण देतय? या वाक्यामध्ये महत्व कोण देतय याच्याविषयी काय उल्लेख आहे का? येस ऑर नो? नाहीये. बरं, कधी कधी कर्ता असतो परंतु कर्त्याद्वारे काम केलं जातं असा उल्लेख असतो. याचा अर्थ काम महत्वाचं आहे, अन्यथा काय दिलं असतं? त्या कर्त्यानं काम केलं. बघा काय काय वाक्य असे असतात. बघा 32 इलेक्शनचा पिरियड चालू आहे. बघा, नगर सेवकासाठीच्या उमेदवारांद्वारे मुलांना बॅग दिल्या गेल्या. ठीक आहे. बघा, मुलांना बॅग दिल्या गेल्या या वाक्यामध्ये बघा, या वाक्याचा जर प्रॉपर अभ्यास केला तर काय दिसतंय की मुलांना बॅग दिल्या, त्या बोलणाऱ्याला हे कुठंतरी स्पष्टपणे जाणून द्यायचंय काय काम केलंय. कामाकडं समोरच्या श्रोत्याचं लक्ष वेधून घ्यायचंय. बघा, वाक्य कोणतरी बोलतं, बरं वाक्य का बोललं जातं तर ते कोणाला तरी ऐकवायचं असतं. म्हणजे एक वक्ता असतो, एक स्पीकर असतो, तर दुसरा कोण असतो? लिसनर असतो. एक स्पीकर असतो तर दुसरा लिसनर असतो. तर त्या लिसनरला या जो स्पीकर आहे या वाक्याचा बोलणारा जो वक्ता आहे त्याला वक्ता म्हणता येईल का नाही बघा तुम्ही. स्पीकर वक्ता बनवू आपण, काय अडचण नाही. चला, ते वाक्याचा जो सोर्स आहे, ज्याच्याकडून ते वाक्य बोललं जातंय त्याला काय करायचंय? त्याला हे सांगायचंय की मुलांना बॅग दिल्या गेल्या. बर, जर त्या उमेदवारांनी बॅग दिल्या असं त्याला बोलायचं असतं तर ते वाक्य कसं बोललं असतं? बघा, ते वाक्य असं बोललं गेलं असतं, नगरसेवकासाठीच्या उमेदवारांनी. म्हणजे काम कोणी केलं असं सांगताना स्पष्टपणा असतो. कोणी काम केलं याचा स्पष्टपणा असतो. ज्या ठिकाणी कोणी काम केलं याचा स्पष्टपणा नसतो त्या ठिकाणी मग असे द्वारे वगैरे, कडून किंवा द्वारे असा शब्द प्रयोग केला जातो. तर जेव्हा सब्जेक्ट महत्वाचा नसतो किंवा सब्जेक्टच नसतो त्याला पॅसिव्ह म्हणजे काय? सब्जेक्ट हा सुप्त अवस्थेत आहे म्हणून त्याचं नाव पॅसिव्ह व्हॉइस आहे. आणि सब्जेक्ट हा क्लिअर कट ऍक्शन मध्ये कोण आहे तर नगरसेवकांसाठीचे उमेदवारांनी बॅग दिल्या. म्हणजे ऍक्शन मध्ये कोण आहे, कोण ऍक्शन करतंय याचा स्पष्ट उल्लेख वाक्यामध्ये केला गेला असेल, केला जात असेल तर त्या वाक्यांना ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य म्हणतात. चला, तरी मला तुम्हाला हे या स्टेजला सांगायचं नव्हतं, ते सांगून दिलं, काय अडचण नाही. आता आपण पुन्हा एकदा वळू आपल्या दैनंदिन जीवनातील वाक्यांकडे. मुद्दाम लक्षात घ्या, म्हणजे व्हॉइस आपल्याला एकदमच क्रिस्टल क्लिअर करायची कॉन्सेप्ट. म्हणजे जे वाक्य आपण बोलतो, लक्षात घ्या पुन्हा एकदा, जे वाक्य आपण बोलतो त्यामध्ये काही वाक्यांमध्ये कर्त्याला फोकस केला जातो तर काही वाक्यांमध्ये कर्त्याला फोकस केला जात नाही. अशी खरोखरच दैनंदिन जीवनामध्ये वाक्य आहेत का? हे पडताळून पाहिल्यानंतर जेव्हा तुम्हाला दिसेल की हा यार असतात, मग हे मास्तरने सांगितल्यामुळे आपण शिकत नाही, तर आपल्या दररोजच्या बोलण्यामध्ये अशी वाक्य येत असतात. आणि ती वाक्य हे दोन प्रकारचे असतात. काही वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसच्या प्रकारचे असतात तर काही वाक्य पॅसिव्ह व्हॉइसच्या प्रकारचे असतात. हे आपल्याला अगोदर क्लिअर झालं पाहिजे.
अँड वन्स वी आर क्लिअर विथ दिस कॉन्सेप्ट, नंतर पडताळून पाहिलं जातं की बाबा तुला ऍक्टिव्हच्या प्रकारचं वाक्य जर पॅसिव्हच्या प्रकारे सांगायला लावलं तर सांगता येईल का. मग त्याच्यावरून तुमचं त्या भाषेवर किती कमांड आहे, ती भाषा तुम्हाला किती जमते, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती भाषा वळवता येते का, तुमच्या आवश्यकतेप्रमाणे त्या भाषेला तुम्हाला वापरता येते का, याचं कौशल्य, याचं स्किल्स बघण्यासाठी मग हा चेंज द व्हॉइसचा उपद्व्याप आहे. समजतंय का. का चेंज द व्हॉइस का असतो बाबा क्वेश्चन, तर हे पण क्लिअर झालं पाहिजे ना. म्हणजे एका प्रकारचं वाक्य दुसऱ्या प्रकारे पण तुला बोलता येतंय का, म्हणजे तुला त्या भाषेवर कमांड आहे का हे चेक करायचं असतं. आणि दॅट इज वाय द क्वेश्चन इज देअर, चेंज द व्हॉइस, व्हॉइस चेंज करा हा क्वेश्चन असतो. समजलं. मग तुम्हाला काही वाक्यांमध्ये मी सांगितलं की या व्हॉइसच्या चष्म्यातून बघताना याचा विचार करायचा नाही. तर बघा, समजा समजा बघा, एक वाक्य आहे, त्या महाराजांनी चांगलं कीर्तन सांगितलं. त्या महाराजांनी कीर्तन चांगलं सांगितलं, किंवा त्या टीचरनी आम्हाला चांगलं शिकवलं. या दोन्ही वाक्यात बघा, ते महाराज मेल आहेत का फिमेल आहेत हे क्लिअर होतंय का, किंवा ते टीचर मेल टीचर आहेत का फिमेल टीचर आहेत हे क्लिअर होतंय का. दोन्ही वाक्य बघा, त्या महाराजांनी चांगलं कीर्तन सांगितलं. त्याच्यामध्ये महाराज ही लेडी आहे का लेडा आहे काय समजतंय का. हॅलो, जेंट्स आहे की लेडी आहे काय समजतंय का. लेडी लेडा काय समजतंय का. समजतंय का. क्लिअर होत नाही सर. त्या टीचरने आम्हाला चांगलं शिकवलं, यामध्ये टीचर मेल आहे का फिमेल आहे काय समजतंय का. अजिबात नाही. तात्पर्य जसं तुम्हाला सांगितलं की या अँगलनं बघितलं, या अँगलनं, तर हे दोन्ही वाक्य निरर्थक ठरतात. म्हणजे या दोन्ही वाक्यांचा विचार करता येत नाही. म्हणून अशा वाक्यांना आपण काय म्हणलंय, नॉन क्लासिफिएबल. त्याला आपण क्लासिफाय नाही करू शकत. म्हणजे मेल आणि फिमेलच्या दृष्टिकोनातून बघितलं तर. त्याचप्रमाणे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्याला एनसी करायचं, म्हणजे काय, नॉन क्लासिफिएबल. जनरली बघा, जनरली सगळी वाक्य कर्त्यानं काम केलं, कर्त्यानं काम केलं, म्हणजे कर्ता स्पष्ट आहे म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. सगळ्याच प्रकारची वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसची असू शकतात. मात्र पॅसिव्ह मध्ये जर कर्मच नसेल, जर त्या ठिकाणी ऑब्जेक्टच नसेल, तर पॅसिव्ह व्हॉइस असू शकत नाही, होऊच शकत नाही. समजतंय का. पॅसिव्ह व्हॉइस होण्यासाठी, कर्मणी प्रयोग होण्यासाठी आपला कर्म गरजेचं आहे, ऑब्जेक्ट गरजेचा आहे. सर आणखीन समजावून सांगा आम्हाला. समजा गर्ल्स स्कूल मला म्हणायचे, काय म्हणायचे, गर्ल्स स्कूल. मग त्या गर्ल्स स्कूलमध्ये गर्ल्स असल्या पाहिजे का नाही. सगळे बॉईज आहेत सर, तरी पण त्याला गर्ल्स स्कूल म्हणता येईल का. कसं काय म्हणता येईल, सगळे बॉईज क्लासमध्ये आहेत. तात्पर्य, जर कर्मणी प्रयोग पॅसिव्ह व्हॉइस म्हणायचे म्हणजे काय, याचा अर्थ कर्म ऍक्टिव्ह आहे, लक्षात घ्या, आणि कर्मच नाही आहे, ऍक्टिव्हचा संबंधच येत नाही साहेब. मग कर्म नाही कोणतंय सर. समजा तो गेला, तो गेला, कोण गेला याच्याविषयी स्पष्टता आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणू शकता याला. मात्र आपण चेंज द व्हॉइस, आपलं हेडिंग काय आहे, चेंज द व्हॉइस. म्हणून अशा वाक्यांना आपण एनसी करतोय का, कारण आपला याचा व्हॉइस आपला चेंज करता येणार नाही, कारण काय, याच्यामध्ये ऑब्जेक्टच नाही ना. चेंज कसं करायचा, समजतंय का नाही. म्हणजे मेल आहे का फिमेल आहे ओळखा. अरे पण त्यांनी क्लिअर सांगितलं की महाराजांनी चांगलं कीर्तन केलं. आता या वाक्यामधून महाराज हे मेल आहे का फिमेल आहे कसं ओळखायचं, मला सांग मला. समजतंय का नाही. म्हणून आपण याला काय करतोय, एनसी म्हणतोय. म्हणजे ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही त्याचा विचार का करत नाही, कारण त्याचा आपला व्हॉइस चेंज करता येणार नाही. समजतंय का मी काय बोलतोय ते, येस ऑर नो. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय समजतंय का. आणि म्हणून पालकांना सांगतोय मी, जवळ बसा. म्हणजे जर आपल्या पाल्याच्या डोक्यातून काय सुटले गोष्टी तर तुम्हाला त्याला मदत करता येईल. आणि मुद्दाम होऊन तुम्हाला आता प्रकर्षानं मला जाणवलं आज, मी सहसा चेक करत नाही, परंतु आज मला खूप मोठं आश्चर्य झालं. एका व्हिडिओला 3.3 मिलियन व्ह्यूज आहेत.
आता मिलियन म्हणजे काय असतं रे भाऊ? तर बघू आपण मिलियन म्हणजे काय असतं सांगा मला. 10 लाख म्हणजे 1 मिलियन. तर याच्यामध्ये किती लाख? 33,33,00,000 लोकांनी बघितलं असे व्हिडिओज आहेत. परंतु मी खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, ते सांगताना ते शिक्षक अक्षरशः तातरत होते. कॉन्सेप्ट काहीच सांगितलं नाही वाईट, काहीच. बरं मी खोटं बोलतो, तुम्ही बघा. युट्यूब तुमच्याकडे आहे ना, फ्री आहे सगळ्यांना. सगळ्यांना युट्यूब आहे. आणि उच्च शिक्षित लोकांनी मुद्दाम बघावं. हे मास्तर म्हणतंय, आपण बघूच पडत आहोत. बघा बिनधास्त. तर ते 2-3 लेक्चर टॉपचे बघितलं तर मला असं दिसलं की ज्या पद्धतीनं आपण व्हॉइस हा टॉपिक घेतोय, या पद्धतीचं जर कुठं क्लॅरिटी ऑफ कॉन्सेप्ट असेल ना साहेब, त्याच्या घरी जाऊन आठवडाभर मी काम करेल भांडे घासायचं. मी खरं सांगतो. समजलं? याचा अर्थ आपल्याशिवाय चांगलं कोणी शिकवत नाही का, असं अजिबात मला म्हणायचं नाही. तात्पर्य दुर्मिळ, ही गोष्ट दुर्मिळ आहे म्हणून याचा उपभोग घ्या असं मला म्हणायचंय. असतील ही, बहुतेक मला तो सापडला नसेल व्यक्ती, असेल ही, काही अडचण नाही. असतात लोक, असली पाहिजेत. बरोबर? तात्पर्य याच्यातून मला तुला सांगायचं काय, की याला तुम्ही कच्च समजू नका. दिस इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल इन्फॉर्मेशन. आणि या विद्यार्थ्यांना भेटतं याचा अर्थ यांच्याविषयी आपल्यामध्ये जेलसी निर्माण झाली पाहिजे. एवढं उत्तम दर्जाचं यांना या गोष्टी भेटत आहेत. पालकांनी मुद्दाम होऊन अटेंड करत जा, अशी माझी रिक्वेस्ट आहे. चला, बर. काल पहिला दिवस होता आपला, तुमच्या सहलीनंतरचा किंवा वर्षाचा आपला पहिला दिवस होता. आय एम गोइंग टू बी व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट द होमवर्क. ज्यानं होमवर्क केला नाही, विदाऊट एक्सक्यूज त्याला काढून टाकलं जाईल. ज्याला यायचं ते या, असा बोंबलत जा. समजतंय का नाही? एकदम क्लिअर. Instructions are going to be very clear. Instructions are going to be, executed very strictly. काटेकोर पद्धतीनं सगळ्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. लक्षात घ्या, हेच वाक्य घेऊ आपण. चला, सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. बा किती सुंदर वाक्य आलंय. मी तेच सांगतो तुम्हाला, आपल्या बोलण्यामध्ये प्रचंड पॅसिव्ह, प्रचंड प्रमाणात पॅसिव्ह वाक्य येतात. आता आपण रॅन्डमली, पुन्हा एकदा रॅन्डमनेस कडे जाऊ. आणि हे मला तुम्हाला टोटल किती करायचे? 150, 150. मग हे कोणते? आपलं क्लासवर्क प्लस होमवर्क. तर हे 150 करायचे. बाय डिफॉल्ट सॅटर्डे संडे आपल्याला होमवर्क साठी खास करून सुट्टी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे? बघा पुन्हा पुढचं वाक्य. सॅटर्डे व संडे सर्वांसाठी सुट्टी ठेवण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा वाक्य आलं बघा. आणि सगळी वाक्य जे आहेत हे सगळी पॅसिव्ह वाक्य आहेत. याच्यामध्ये कोण काम करतंय हे महत्वाचं दिसतच नाही आपल्याला. काय काम आहे हेच महत्वाचं आहे. काम करणारा स्पष्ट दिसतच नाही मला इथं कुठं. इथं द्वारे असल्यामुळे हा दुय्यम कर्ता झाला. कर्त्याला जास्त महत्व नाही. काय महत्वाचं इथं? तर मुलांना बॅग दिल्या गेल्या, हे महत्वाचं आहे. चला, आता पुन्हा एकदा बोलू आपण. आपण दररोज बोलले जे काय वाक्य बोलतो आपण, या बोलले जाणाऱ्या वाक्यांकडे वळू आणि त्या प्रकारची वाक्य वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी सांगावीत अशी माझी इच्छा आहे. चला, कमॉन, स्टार्ट टेलिंग द सेंटेन्सेस. सांगा वाक्य. कोणतंही वाक्य सांगा, कसलंही वाक्य सांगा. आपलं हे फक्त बघायचंय की ते व्हॉइसच्या अँगल मधून बघितलं, व्हॉइसच्या दुर्बीणीतून बघितलं, तर त्यामध्ये करता हा ऍक्टिव्ह दिसतोय का करता हा पॅसिव्ह दिसतोय, हेच बघायचं आपल्याला. चला, चला लवकर. प्रॅक्टिकलचे असे आपल्याला 150 सेंटेन्सेस चेक करायचे. चला, सांगा पुढचं वाक्य. कोणतंही दुसऱ्या व कोणतंही चौथ्या शनिवारी कसलंही दुसऱ्या व चौथ्या शनिवारी मुलांना सुट्टी दिली जाईल. दिली जाईल. बघा, मुद्दा म्हणून तुम्ही पॅसिव्ह वाक्य सांगा असं मला म्हणायचं बरं का. जे आपण वापरतो ना,
असे सगळे वाक्य सांगा. ठीक आहे. मुद्दामून तुम्ही पॅसिव्ह व्हायचे वाक्य सांगावेत असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्यामुळे तुम्ही असं चुकीचं समजून घेऊ नका. सेकंड अँड फोर्थ सॅटर्डेला बरोबर सर्वांना सुट्टी दिली जाईल. अगोदर वाक्य लिहूनंतर क्लासिफिकेशन करू. सुट्टी दिली जाईल. पालकांनी मुद्दाम लक्षात ठेवावं. फोर्थच्या मुलांना देखील क्लिअर समजेल या पद्धतीनं मी सांगतोय. शिकवत काहीच नाही, मी फक्त सांगतोय. कारण सांगितलेलं समजतं, शिकवलेलं समजत नाही याची मला जाणीव आहे. मी काहीच शिकवत काहीच नाहीये, मी फक्त सांगतो. सांगणे म्हणजे काय? समजा वालवड वरून आंतरगावला कसं जायचं, तर याच्याविषयीची काय माहिती एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगतो, त्याला म्हणायचं सांगणे. आता एखादा व्यक्ती म्हणतो का हो इकडे हो काय मला इथून आंतरगावला कसं जायचं शिकवा ना, शिकवा म्हणतो का? कारण ज्यावेळेस शिकवा असं म्हणतो त्यावेळेस मग त्या ठिकाणी तफावत येते. सांगणारा आणि ऐकणारा यांच्या नॉलेजमध्ये पूर्ण खूप जास्त तफावत आहे असं दिसतं. मी सांगतोय याचा अर्थ काय? बरोबरीला येऊन जे सांगितलं जातं म्हणजे त्यात समजदारीच्या पातळीला येऊन जे सांगितलं जातं त्याला सांगणे असं म्हणतात. जे इन्फॉर्मेशन दिलं जातं त्याला सांगणे असं म्हणतात. आणि ज्या ठिकाणी पातळीमध्ये बदल असतो त्या ठिकाणी शिकवणं असं म्हणतात. मी शिकवत नाही, खालच्या थराला येऊन सांगतोय अशी वाक्य, दैनंदिन जीवनातील वाक्य सांगतोय आपण, चर्चा करतोय. चला चला सांगा वाक्य पुढची. पुढची वाक्य सांगा. आपण वापरतो ती वाक्य सांगा मला. म्हणजे तुम्ही बोलता किंवा ऐकता अशी वाक्य सांगा. त्या वाक्यांचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय. पॅसिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे. चला सांगा लवकर. 36 आणि मुद्दाम सांगतो 30चा हे चाललाय टेबल किंवा 30चं लाईन सिरीज चाललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो 30 म्हणून नका रे. 30 नोबडी शुड से 31 32 31 32nd. नो, it should be always pronounced as 30 31 32 हे बघा हे 13 हे पण 13 नाहीये. 13 14 15 16 13 आणि 14 हे महत्वाचं. लोक काय म्हणतात, तुम्ही काय म्हणतात 30 म्हणजे तुम्ही नाही म्हणत मला समजा, परंतु बरेच लोक म्हणतात 13 14. नो, इट इज 13 14. हे 13 14 आणि हे काय 31 32 30 आर सायलेंट आहे. क्लिअर कट सायलेंट आहे. चला सो 33 34 35 30 36 कम सांगा. विराज सरांना प्रश्न विचारेल. हा चालेल ना. अरे हे सगळं फॉर्मल नका रे बोलू मला. तुम्ही ऐकत नाही का? इन्फॉर्मल ऐकत नाही का? कोणी काय बोलते बोला ना मला. विराज सरांना प्रश्न विचारेल ते सोमवार पेठेतला मराठी नको मला. काय प्रॅक्टिकली जे बोलतात जे ऐकतात ते बोला. समजा फॉर एक्झाम्पल, अरे ट्रॅक्टर इथं कोणी लावला, किंवा हे वाक्य क्वेश्चन मध्ये नाही लिहायचं तर काय लिहायचं, इथं अमितने ट्रॅक्टर पार्क केला. हा चला विराटने काय काय वाक्य होतं 37. विराजने सरांना क्वेश्चन विचारला. विराजने सरांना चालतंय सरांना क्वेश्चन विचारला. चला पुढे सांगा रे. पालकांना लक्ष द्या. मी मराठी विचारतोय आणि काही मोजकीच मुलं बोलतायत. काय कारण आहे? त्याला पाठीमागून चांगलं धोपाटी घाला. ह्याला धोपाटी म्हणतोय मी. धोपाटी म्हणजे काय? धपाटा. धोपाटी म्हणजे काठी ना. धोपाटी धपाटा झपाटा इज द करेक्ट वर्ड. हा याचा अर्थ मी शहरी असल्याचं नाटक करतोय असं नाही. झपाटा लावा झपाटा. चला नाटक करण्याचं वय पण संपला. चला बोला पुढं. उद्या काय मुलींनी सावित्रीबाई फुलेंचा
काय 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 मुलींनी बोल 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 क्लिअर बोल तुझा सिग्नल नाही क्लिअर तुमच्याकडे बोल सिग्नल मध्ये उद्या येऊन बोल. सावित्रीबाई फुलेंचा कॉस्ट्युम काय सांगतेस उद्या सावित्रीबाई फुलेंचा कॉस्ट्युम काय वाक्य क्लिअर नाही तुझं वाक्य उद्या क्लिअर नाही हा. मुलींनी सावित्रीबाई फुलेंचा कॉस्ट्युम वेअर करून या. अच्छा उद्या मुलींनी सावित्रीबाई फुलेंचा कॉस्ट्युम वेअर करून या परिधान करून या. चला पुढं 39 पुढं सांगा. सगळ्या वाक्यांचं आपण बघू हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. जास्त नाही आपण थोडी वाक्य 45 लिहू आपण वाक्य हा 31 to 45 15 सेंटेन्स लिहू फक्त. विल राईट ओनली 15 सेंटेन्सेस. चला त्याला होमवर्क सांगितला होता. आपण मुद्दामाचं वाक्य लिहू. चला सरांनी सर्व विद्यार्थ्यांना होमवर्क सांगितला होता. चला पुढचं वाक्य सांगा. हा पुढचं वाक्य अरे 45 डायरेक्ट आलं का 40 टार्गेट 45 आपलं त्यामुळे 5 आपोआप झालं. ज्याच्यावर लक्ष आहे ते गोष्ट आपोआप येते बघा लक्षात घ्या. त्यामुळे टार्गेट आर व्हेरी इम्पॉर्टंट. चला मैदानावर खेळत होता. सिद्धार्थ मैदानावर खेळत होता. ग्राउंडवर मला रे एवढं मैदानावर म्हणायची काही गरज नाही. ग्राउंडवर खेळत होता. ग्राउंड आता तुम्ही मला मग इकडे सर परिधान कसं काय लिहिलं तुम्ही वेअर लिहिले पाहिजे होतं ना. कारण ते वेअरिंग थोडस प्रचलित नाही त्यामुळे म्हणतोय मी. ग्राउंड प्रचलित शब्द आहे ना. सिद्धार्थ ग्राउंडवर खेळत होता. हा बघा लक्षात घ्या वाक्य बघा याला 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 वेट 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 थांब 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 तुझं वाक्य मी असं स्टॉक पण ठेवतो. वाक्य बघा सर्वांना ग्राउंडवर खेळण्यास काय सांगितले होते. हा पुढे बघा काय अरे वाक्य सांग बोल. पप्पांनी गायची धार काढली. 42 पप्पांनी गायीची धार काढली. बघा आता वाक्य बघा. आता हे वाक्य आपल्यात आणखीन कसं बोललं होतं बघा. बघा कसं मी मुद्दाम या वाक्याचा संदर्भ घेतोय. आमच्या गायीची धार दररोज 6:30च्या दरम्यान वाक्य प्रचलित आहे का नाही हे काढली जाते. हे वाक्य प्रचलित आहे का मुद्दाम काहीतरी मी लिहिलंय नाटक केलंय. असं वाक्य प्रचलित दिसतंय का. असं वाक्य वापरलं जातं का नाही येस ऑर नो. असं वाक्य वापरलं जातं का नाही. सर मग 6:30 कुठं वापरलं जातं आमच्या 7 म्हणतात ना. पण ते असंच झालं ना. वापरलं जातं का नाही सांगा लवकर. येस म्हणा की रे गदांनो. चला पुढं नेक्स्ट आजीने सेंटेन्स. उपीट बनवलं. आजीने बघा सुंदर सौंदर्य बघा भाषेचं. हे आजी आहे काय आहे आजी आजी आजी. आता हे कोणते महाराज ढोक महाराज तोंडून जर तुम्ही ऐकला हा शब्द ते त्याची आजी म्हणाली आजी ते आजी म्हणतात. बघा सौंदर्य बघा वाक्याचं शब्दांचं. इथं आजी आहे मात्र बोललं काय येतं आजी है ना.
हे आपले बोली भाषा आहे. आजीने, जला ज नाही तरी पण आजीने, हा आजीने काय उपीट बनवलं. चला पुढं. यातून सांगणारच आहे. काल त्यांनी काल त्याने, मूवी पाहिला होता. अरे बापरे, काल पाहिला होता. कोण आहे रे तू? देवकी परमानंदम, आ कृष्णम वंदे जगद्गुरुम, कोण आहे? देव, हा तुझं आहे का? नवीन आहे का? काल म्हणल्यावर सर. पाहिला होता नाही. हा नवीन असल्यावर म्हणले तू. काल पाहिला म्हणायचं बाळा. काल बरं. त्याने मूवी पाहिला. पाहिला, कालचा म्हणजे पाहिला म्हणायचं. जर जुना असेल तर मग आपण पाहिला होता. पाहिला होता. चला, व्हेरी गुड. चला चल आपण पुढं. क्रिकेट चल आपण क्रिकेट खेळू. चल आपण क्रिकेट खेळू. पुढं चला. सहलीत आम्ही उड्या मारल्या. सुंदर वाक्य आलं बघा. आपण बोलता बोलता खूप वाक्य लिहिली का? सहलीत, आता लास्ट सेंटेन्स सांगा. आम्ही उड्या मारल्या. हा लास्ट सेंटेन्स. आरवने 48. डान्स केला. बाई काल झालं होतं की नाही गदाड्या? आरवला किती दिवस डान्स खेळलो दररोज? काल झालं होतं नाही वाक्य डान्स केला? काल डान्स कोणतरी केला होता, आज आरवने केला. काल त्यांनीच केला होता. सांगा मला दुसरं वाक्य सांगा. काल पण डान्सचं वाक्य झालं होतं. पेन मध्ये शाई किंवा इंक भरली. चालतंय का नाही? हे चालतंय का? बोलतो का नाही आपण? पेन मध्ये इंक भरली, बोलतो का नाही? येस ऑर नो? येस सर. बघा, त्या वाक्यामध्ये काम कुणी केलं किंवा काम कोण करतं हे स्पष्ट असताना त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह व्हॉइस. पण पॅसिव्ह म्हणण्यासाठी त्यात आपल्याला ऑब्जेक्ट लागतं. ऑब्जेक्ट शिवाय पॅसिव्ह म्हणत नाही. आणि व्हॉइस चेंज करायचा म्हणजे ऍक्टिव्हचं, पॅसिव्ह करायचं पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायचं. आता काही वाक्य बघा, जर करता काम करतो हे स्पष्ट आहे म्हणजे तो ऍक्टिव्ह व्हॉइस आहेच आहे. परंतु जर त्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल तर त्याला आपण एनसी लिहितो. समजून घ्या, एनसीचा अर्थ त्याला क्लासिफाय करता येत नाही असं नाही, मात्र त्याचं पॅसिव्ह बनता येत नाही. बरं ठीक आहे, चल तरी पण आपण थोडस वेगळ्या पद्धतीने लिहू. चला. काही वाक्यांमध्ये कोण काम करतंय याला जास्त महत्व इथं झालंय आपलं, बरोबर? हे पॅसिव्ह व्हॉइस आहे बघा. या वाक्यामध्ये काही वाक्यांमध्ये कोण ओके, माझा आवाज गेला. चला, आला. काही वाक्यांमध्ये कोण काम करतंय याला जास्त महत्व दिलं. बघा, महत्व देणे, गिव्हिंग इम्पॉर्टन्स, टू गिव्ह हे देणे हे मुख्य क्रियापद आहे. काय देणे, कोण देते बघा. या वाक्यामध्ये देणारा स्पष्ट नाहीये, करताच अब्सेंट आहे. त्यात ऑब्जेक्ट आहे ना, समजलं नाही? करता नाही, कर्माबद्दल बोलतो ते, म्हणून पॅसिव्ह व्हॉइस. चला, काय ऑब्जेक्ट आहे? कोण कशावर काम केलं जातंय? कोण काम करतंय याला महत्व कशाला दिलं जातंय? कोण काम करतंय हे ऑब्जेक्ट आहे. चला, आणि काय दिलं जातंय? महत्व. जे दिलं जातं ते पण ऑब्जेक्ट आहे याला, आणि ज्याला दिलं जातं ते पण ऑब्जेक्ट आहे. ज्याला दिलं जातं ते पण ऑब्जेक्ट आहे आणि जे दिलं जातं ते पण ऑब्जेक्ट असतं. ठीक आहे? कर्म, जे दिलं जातं ते पण ऑब्जेक्ट आणि ज्याला दिलं जातं ते पण ऑब्जेक्ट. चला, नगरसेवकासाठीच्या उमेदवारांद्वारे
मुलांना बॅग दिल्या गेल्या. काय दिल्या गेल्या? हे ऑब्जेक्ट आहे. जे दिलं गेलं त्याच्यावर काम झालं ते ऑब्जेक्ट आहे. दिलं, काय दिलं तर बॅग दिल्या. देणे हे क्रियापद आहे, वर्ब आहे आणि च्याद्वारे आहे. च्याद्वारे आहे म्हणून च्याद्वारे, च्याकडून, च्या हस्ते वगैरे वगैरे हे काय आहेत? हे दुय्यम आहेत. त्या ठिकाणी काम मेन आहे, ऑब्जेक्ट मेन आहे म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस. सॉरी, म्हणून काय पॅसिव्ह व्हॉइस. काम मेन आहे, पॅसिव्ह व्हॉइस आणि कर्ता मेन आहे. कोण काम करते हे स्पष्टता आहे तर ऍक्टिव्ह. सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. या वाक्यामध्ये अंमलबजावणी करणार कोणी आहे का? एक्झिक्युटर कोणी आहे का? कोण एक्झिक्यूट करणारे नाहीये म्हणून पॅसिव्ह व्हॉइस. सब्जेक्ट क्लिअर नाहीये. सॅटर्डे व संडे सर्वांसाठी सुट्टी ठेवण्यात आलेली आहे. कोणी सुट्टी ठेवली याच्याबद्दल क्लॅरिटी नाहीये. काय ठेवलं हे महत्वाचं आहे. सुट्टी ठेवलेली आहे. सुट्टी ठेवणे हे महत्वाचं आहे. सॅटर्डे व संडे आर केप्ट ॲज हॉलिडेज डिक्लेअर्ड. ठीक आहे. जीवन, ठेवणे, देणे. काय ठेवलंय? सुट्टी ठेवली. सुट्टी हे ऑब्जेक्ट आहे आणि ठेवणे हे वर्ब आहे. ज्यानं ठेवली त्याच्याबद्दल स्पष्टता नाहीये म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस नाहीये आणि म्हणून पॅसिव्ह व्हॉइस. सेकंड व फोर्थ सॅटरडेला सर्वांना सुट्टी दिली जाईल. याच्यामध्ये पण सेम आहे. देणं काय क्रियापद, काय क्रिया घडते, ऍक्शन काय घडते? देणं. काय दिलं जाते? सुट्टी हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आहे, वर्ब आहे. देतंय कोण? देणारच नाहीये म्हणून पॅसिव्ह व्हॉइस. म्हणून पॅसिव्ह व्हॉइस. अरे ट्रॅक्टर इथं कोणी लावला? बघा, ज्यानं लावला त्याचे विचारतात तेव्हा म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस. लावणारा कोण आहे हे स्पष्ट विचारलं गेलंय. म्हणजे किंवा अमितने ट्रॅक्टर पार्क केला. इथं अमितने कोणी पार्क केला? क्लिअर आहे. करता स्पष्ट आहे. विराजने, बघा कोणी विचारला क्वेश्चन? विराजने विचारला. ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्शन करणारा हा स्पष्ट असेल, एकदम स्पष्ट ढळढळीत, तर त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह व्हॉइस. उद्या मुलींनी सावित्रीबाई फुलेंचा कॉस्ट्युम परिधान करून या. मुलींनी करा. करण्याचं परिधान करायचं कोणी? मुलींनी करायचंय म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस. म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस. दुसरी गोष्ट, हे वाक्य आहे तुमचं इम्परेटिव्ह. ठीक आहे. वाक्य म्हणताय इम्परेटिव्ह. असं करा. असं करण्याचे रिक्वेस्ट केली जाते. अशा प्रकारे त्याच्यामध्ये पॅसिव्हचं कन्स्ट्रक्शन असतं. ठीक आहे. सो सांगणारा क्लिअर सांगतोय की हे करा. ठीक आहे. तुम्ही करा. कोण करा? मुलींनी करा. मुलींनी परिधान करा. सरांनी, सरांनी, बघा सर स्पष्ट आहे, सब्जेक्ट स्पष्ट आहे. सब्जेक्टने सर्वांना काय सांगितलंय? होमवर्क सांगितला होता. सांगणे मुख्य क्रियापद आले इथं. आणि काय सांगितलं ते ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ज्यानं सांगितलं होतं सब्जेक्ट क्लिअर आहे. म्हणजे कर्त्याचं ऍक्शन हे स्पष्टपणे अधोरेखित केलेले आहे. तुम्हाला समजतंय का? मी सांगतोय म्हणून फक्त मान्य करायचे. येस सर, येस सर, येस सर. समजतंय का? येस ऑर नो? इज इट रिअली हेल्पिंग यू टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट? समजतंय का नाही? येस सर. सिद्धार्थ ग्राउंडवर खेळत होता. काय करत होता? तर खेळत होता. लक्षात घ्या. कोण खेळत होता? सिद्धार्थ. आता इथं मात्र काय खेळत होता हे स्पष्ट नाहीये. लक्षात घ्या. आता हे सांगताना मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, दोन प्रकारची वर्ब असतात. तुम्हाला काल बोललो होतो मी. काही वर्ब्स असतात सकर्मक, काही वर्ब्स असतात अकर्मक आणि काही दोन्ही प्रकारची वर्ब्स असतात. त्यातला हा प्रकार आहे. त्यातला एक हा अजून प्रकार आहे खेळणे. हे दोन्ही प्रकारचे आहे. ट्रान्झिटिव्ह पण आहे आणि इंट्रान्झिटिव्ह पण आहे. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? सकर्मक. इंट्रान्झिटिव्ह अकर्मक, त्याला कर्म लागत नाही. हे मात्र बघा इथे लिहू शकतो. सिद्धार्थ ग्राउंडवर क्रिकेट खेळत होता. असं असतं. काय खेळत होता? बघा, खेळण्याचं काम कशावर झालंय? क्रिकेटवर, म्हणून क्रिकेट ऑब्जेक्ट झाला असता. बट इथं बघा काय करतोय? तर खेळतोय.
ग्राउंड हे प्लेस आहे, तर खेळण्याची क्रिया ग्राउंडवर होते का? म्हणजे ग्राउंड खेळतोय का? नाही खेळत. मात्र कोण खेळतंय बघा, सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे. या वाक्यात ऑब्जेक्ट नाहीच आहे. सो ऑब्जेक्ट नाही, सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट काम करतो हे स्पष्ट आहे, बाय डिफॉल्ट ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. परंतु हे आपलं जे हेडिंग आहे चेंज व्हॉइस आहे. चेंज व्हॉइस असं हेडिंग असल्यामुळं खऱ्या अर्थानं आपण याला एनसी म्हणतो, नॉन क्लासिफिएबल. आपण याचं क्लासिफिकेशन करत नाही, ऍक्टिव्ह का पॅसिव्ह. बाय डिफॉल्ट ऍक्टिव्ह असतं, करता काम करतोय, स्पष्टच आहे, ऍक्टिव्ह आहे. मात्र याला पॅसिव्ह बनता येत नाही, म्हणून याला बनतो आपण नॉन क्लासिफिएबल. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, sir. सर्वांना ग्राउंडवर खेळण्यास सांगितले होते. इथं बघा, सर्वांना लक्षात घ्या, ज्यांना सांगितलं होतं ते ऑब्जेक्ट आहे. ज्यांना बघा सांगणारा कोणीच नाहीये. काय क्रियापद काय करताय? क्रिया काय करते? सांगण्याची. हे आहे वर्ब. आणि ज्याला सांगितलं, ज्याच्यावर ही क्रिया घडलेली आहे, तो आहे ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आहे. सांगणारा कोणीच नाहीये, सब्जेक्ट नाहीये, ऑब्जेक्ट आहे, वर्ब आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य सांगा मला? पॅसिव्ह व्हॉइस. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? पप्पांनी गायीची धार काढली. काय केलंय? धार काढली आहे. धार काढली आहे. कोणी काढलेली आहे? पप्पांनी. आणि धार कोणाची काढली आहे? हे ऑब्जेक्ट आहे. हे काय? वर्ब आहे. हे काय? सब्जेक्ट आहे. तरी कोणतं आहे? ज्याने काढली ते त्यामध्ये स्पष्टता आहे. सब्जेक्टची क्रिया, सब्जेक्टचे ऍक्शन क्लिअरली सांगितलेले आहे. कोणता व्हॉइस सांगा मला? येस येस येस, आय मीन येस, आलो मी. चला, समजलं का? हे ऍक्टिव्ह व्हॉइस कसं आहे ते समजलं का नाही? सर नो? Yes, sir. हे ऍक्टिव्ह व्हॉइस कसं आहे ते समजलं का? सर नो? Yes, sir. Yes, sir. बघा इथं काय लिहिलं बघा, आमच्या गायीची धार दररोज. धार काढणे बघा, इथं क्रियापद असं असं पसरलेलं आहे, धार काढणे. आणि हा टाइम आहे. ठीक आहे, टाइमाचं आपल्या इथं देणं घेणं जास्त नाही. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या गोष्टी बघायच्या. आता मला सांगा, काय कोणाची धार काढल्या? ते गायीची. आमची गाय हे ऑब्जेक्ट आहे. ज्याच्यावर काम केलं ते ऑब्जेक्ट आहे. ज्याची धार काढल्यात ते कोण आहे? गाय आहे. मग गाय हे ऑब्जेक्ट आहे. काय केलं जाते? तर हे वर्ब आहे. हे बघा, वर्ब. धार काढणे हे वर्ब आहे. आता धार काढणारा या वाक्यामध्ये कोणी नाहीये, म्हणून कोणता व्हॉइस आहे मला सांगा बरं? सब्जेक्ट अब्सेंट आहे, म्हणजे कोणता व्हॉइस आहे सांगा? Passive. आजीने उपीट बनवलं. बनवण्याची क्रिया झाली बघा. बनवलंय. काय बनवलंय? उपीट बनवलंय. बनवणं वर्ब आहे. काय बनवलं? उपीट बनवलंय. उपीट हे ऑब्जेक्ट आहे. आणि कोणी बनवलं? तर हा जो बनवणार आहे त्याला म्हणायचं सब्जेक्ट, करता. डुअर ऑफ द ऍक्शन इज कॉल्ड एज सब्जेक्ट. सो सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे. आणि सब्जेक्ट काय क्रिया केली याच्याविषयी स्पष्ट वक्तेपणा दिसतोय इथं आपल्याला. म्हणून कोणता व्हॉइस आहे सांगा मला लवकर? Active voice. क्या बात आहे, व्हेरी गुड. बघा, कालचा काही संबंध नाही. बघा, क्रिया काय घडली? पाहण्याची क्रिया घडली, वर्ब आहे. काय पाहिलंय? मूवी पाहिलाय. जे पाहिलं, ज्याच्यावर क्रिया घडली त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पण आहे. आणि कोणी पाहिला याच्याविषयी देखील स्पष्टता आहे. म्हणून व्हॉइस कोणता सांगा लवकर? ऍक्टिव्ह व्हॉइस. Active voice. चल आपण क्रिकेट खेळू. बघा इथं खेळणे काय होतं? इथं खेळणे होतं इनट्रान्झिटिव्ह. इथं ट्रान्झिटिव्ह आहे, सकर्मक आहे, कर्म आहे. क्रिकेट खेळू म्हणते बघा. खेळणे वर्ब आहे, ऍक्शन आहे. काय खेळतंय? तर क्रिकेट खेळतंय, ऑब्जेक्ट आहे. आणि खेळणारा कोण आहे? आपण आहोत.
तर सब्जेक्ट पण आहे. म्हणून कोणता वॉइस आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. ज्याला खेळायचं त्याच्याविषयी स्पष्टता आहे. आपण क्रिकेट खेळू. सहलीत आम्ही उड्या मारल्या. बघा इथं सहलीत म्हणजे कुठं मारल्या तर प्लेस सांगताय, ते महत्वाचं आहे. आपलं महत्वाचं काय बघा, काय केलंय, काम काय केलंय, ते वर्ब आहे. उड्या मारणे कोणी मारल्या सांगा? आम्ही मारल्या, सब्जेक्ट आहे. तर उड्या मारणे या ठिकाणी आपल्याला हे अकर्मक क्रियापद आहे. याला कर्माची गरज लागत नाही. उड्या मारल्या म्हणजे अर्थ स्पष्ट झाला. त्या ठिकाणी कर्माशिवाय अर्थ स्पष्ट होतो. कर्माची गरज लागत नाही किंवा त्या क्रियापदावर कर्म वापरताच येत नाही. त्याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. त्याच्याबरोबर कधीच कर्म वापरता येत नाही. काही क्रियापद असे असतात त्याच्याबरोबर कर्म वापरता येत नाही. त्यातला हा प्रकार आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट ज्यानं उड्या मारल्या ते तर स्पष्ट आहे. म्हणून बाय डिफॉल्ट ऍक्टिव्ह व्हॉइस तर आहेच आहे. परंतु काय, चेंज द व्हॉइस या प्रकारामध्ये याला आपण म्हणतो आपल्याला क्लासिफाय करायची गरज नाही. नो क्लासिफिकेशन इज रिक्वायर्ड. पेन मध्ये शाई किंवा पेन मध्ये इंक भरली. काय भरलंय बघा, काय क्रिया झालेली आहे? क्रिया काय झाली आहे? भरण्याची क्रिया झालेली आहे. काय भरले सांगा? जे भरलं ते इंक आहे. म्हणजे इंक भरले हे वर्ब आहे, भरणे हे वर्ब आहे. काय भरलं ते ऑब्जेक्ट आहे. आणि भरणारा कोणी आहे का रे? ज्याच्यामध्ये भरलं ते पण ऑब्जेक्ट आणि जे भरलं ते पण ऑब्जेक्ट. दोन दोन ऑब्जेक्ट आले इथं. मात्र इंक कोणी भरली ते इथं या वाक्यामध्ये काय सांगितलंय का? येस ऑर नो? नो सर. जर सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे तर कोणता व्हॉइस आहे? कोणता व्हॉइस आहे सांगा लवकर. पॅसिव्ह व्हॉइसचा गाडवाला बोला ना, कोणता व्हॉइस आहे? पॅसिव्ह व्हॉइस. बोला ना. का बोर्ड वरचं दिसल्याशिवाय बोलायचं नाही. बर चला, तुम्हाला लिहायला टाइम नसेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी सॅटर्डे संडेचा ऑफ दिलेला आहे. लिहिलंय? काही लोकांनी लिहिलंय का नाही? काही लोकांनी लिहिलंय का? लिहिण्याचा प्रयत्न केलाय का? येस सर. येस सर. Have some people attempted writing? येस सर. बर ठीक आहे. काही लोकांनी लिहिलं असेल, त्यांनी लिहिलं नाही, त्यांनी काय करा, मोबाईलवर फोटो पाठवतो. पालकांनी जवळ राहा. लेकरू मोबाईलवरून खरोखरच ते लिहितंय सेंटेन्सेस का रील बघतंय ह्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आम्ही ते पण येऊन बघण्याचा प्रयत्न करू शकत नाही. ठीक आहे. जिम्मेदारी तुम्हाला घ्यावीच लागेल, जिम्मेदारी निभावावी लागेल, लक्ष असू द्यावं लागेल, पर्याय नाही. ऑल राईट. मी फोटो पाठवतो. होमवर्क समजून घ्या. होमवर्क काय आहे? सॅटर्डे संडेचा होमवर्क लक्षात घ्या. हे जे कालचे आणि आजचे वाक्य पुन्हा एकदा लिहून काढायचे आणि असे स्वतःचे फक्त आणि फक्त 20 सेंटेन्स लिहायचे. किती? ओनली 20. सॅटर्डे संडे दोन्ही दिवस ऑफ आहे. ज्यानं होमवर्क नाही केला त्याला क्लासला बसू देणार नाही. समजतंय का? होमवर्क पुन्हा एकदा समजून घ्या. होमवर्क समजून घ्या. कालची सेंटेन्सेस आणि आजची सेंटेन्सेस पुन्हा एकदा लिहायची तुम्हाला आणि त्यात बघायचं नेमकं हे ऍक्टिव्ह का आहे आणि हे पॅसिव्ह का आहे हे समजून घ्यायचंय लिहून आणि स्वतः समजून ते लिहायचंय ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. चुकू द्या, चूक झालं तर काय अडचण नाही. आणि परत मग जे हे आहे फोटो बघून करेक्ट करायचं काय चुकलंय ते. समजतंय का? येस ऑर नो? आणि मग काय वाक्य समजून घेण्यासाठी अडचण आली तुम्हाला तर मला उद्या मंडेला क्लासमध्ये विचारायचंय. समजलं का मी काय बोललो ते सगळ्यांना? येस सर. येस सर. Okay, okay. So with this, shall we have pause? I will send the photograph. Shall we have pause? Yes sir. We will have pause. Okay, pause. Bye bye. Okay, we will have pause. Bye.